स्वानंदी, ही गोळी घ्यायची वेळ झाली. लवकर गोळ्या घ्या आणि आराम करा आणि पटकन बऱ्या व्हा. स्वानंदी, ही गोळी पण द्यायची. हो दे. ही गोळी आणि हे दूध. मॅडम, मला अजिबात खायची प्यायची काहीच इच्छा नाहीये, मला भूकही नाहीये. मी विचारत नाहीये, तुला सांगतेय हे दूध प्यायचं. औषधाबरोबर दूध घेतलं ना की औषध पचायला हलकं होतं आणि जरा ताकद येईल. हो पण मी काही ऐकणार नाही, घे पटकन. बस, मला अजून नकोय, प्लीज. आता थोडा आराम कर. मी काय म्हणते, आता दुपारची वेळ आहे, सगळे आपापल्या खोलीत झोपले असतील. हीच खरी संधी आहे ते एनव्हलप शोधायची. ते एकदाच एनव्हलप सापडलं ना की माझा गुन्हेगार कोण आहे हे कळेल. मी जाते आणि एनव्हलप शोधते. नाही म्हणजे आराम करा तुम्ही. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तुम्हाला. अहो नाही म्हणे सर, तुम्हाला माहिती आहे ना मला माझा गुन्हेगार शोधायचंय, म्हणून मी हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेतला. मग आपण असं वेळ का वाया घालवत आहोत? माझ्या गुन्हेगाराला शोधायला हवं, ते एनव्हलप शोधायला हवं. आपण शोधूयात ते एनव्हलप. मला खात्री आहे ते लवकरच सापडेल. स्वानंदी, ऐका माझं. आणि सर अहो तुम्ही ऐका माझं. स्वानंदी, का हट्ट करताय? मी एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मी हट्ट करतेय, माझा गुन्हेगार शोधायचा प्रयत्न करतेय मी. तो सापडावा असं नाही वाटत का तुम्हाला? नाही स्वानंदी, तुमचा गुन्हेगार शोधायची गरज नाही, कारण तुमचा गुन्हेगार आता माझा गुन्हेगार